चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण कर्माचा खेळ याबद्दल सद्गुरू दादासाहेब यांच्या तो महासुखाचा निमथा पावे यावरी इथपर्यंत आपण आलो होतो. आज निष्कपट आचार आणि समभाव. खऱ्या योग्यांना ओळखण्याचे आणखी एक लक्षण म्हणजे त्यांची वागणूक, त्यांचा सरळ निष्कपट आचार. योग्यांची वागणूक स्वभावतःच बालकाप्रमाणे निष्कपट असते. त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या अंतःकरणात, वागण्यात सगळ्यांबद्दल समभाव असतो. आता हेच बघा की ज्यांनी परमपूज्य श्री मामांना विष देण्याचे दुष्ट कार्य केले ते गृहस्थ त्यानंतर श्रावण अनुष्ठाच्या काळात माऊलीमध्ये आले होते. महाप्रसादाचे वेळी त्यांना आल्याचे पाहिल्यावर मामा मला हसून म्हणाले, पोरी त्यांना व्यवस्थित जेवायला घाला, देवांच्या दारातून तसेच पाठवू नकोस आणि देवांचे तीर्थही दे. मी म्हटले हो, तीर्थप्रसाद देऊनच पाठवते. त्याप्रमाणे मी जायला लागल्यावर मामा लगेच मला म्हणाले की पण बोलू नकोस काही त्यांना, आम्हाला त्यांनी केलेल्या त्या कृत्याची माहिती आहे अशी जाणीवसुद्धा त्यांना होता कामा नये. मी म्हटले ठीक आहे मामा. त्यांच्या ठाई केवढा समभाव असेल बघा. एखादा माणूस आपल्याशी शत्रुत्वाने वागत असतानासुद्धा, आपल्या जीवावर उठलेला असतानासुद्धा त्याच्याशी असे अत्यंत निर्मळपणाने, निष्कपटपणाने वागायचे ही गोष्ट काही सोपी नव्हे. ही गोष्ट फक्त अतिश्रेष्ठ योग्यांनाच जमू शकते. आता असे वागणे त्यांना जमते तरी कसे हा एक स्वतंत्र मुद्दा आहे आणि तो आपल्या पुढच्या प्रवचनाचा विषयही आहे. त्यामुळे त्या विषयावर नंतर सांगेन. पण हे योगी मात्र सर्वांशीच असे समभावाने वागत असतात. परोपकार व कल्याणाची इच्छा. त्यानंतर योग्यांचे पुढचे 8वे लक्षण म्हणजे परोपकार. योग्यांच्या ठिकाणी हा परोपकाराचा स्वभाव पराकुटीचा असतो. पराकुटीचा म्हणजे किती, तर जे काही जवळ असेल ते सगळेच्या सगळे काढून समोरच्या गरजूला द्यायला ते तयार असतात. तसे बघावे तर त्यांच्याजवळ लौकिकार्थाने फार काही असते असे नाही, किंबहुना त्यांच्याकडे कधीच फारसे काही नसते. पण तरीही ते समोर आलेल्या गरजूला विनमुख परत पाठवत नाहीत. मग त्यासाठी काही का सोसणे असेना असे कितीतरी संत पूर्वी होऊन गेलेत व आजही काही कार्यरत आहेत. फक्त या साधुसंतांची आंतरिक खंत एवढीच असते की आम्ही येथे हिरे आणि मोती, केशर आणि कस्तुरी असा अस्सल माल द्यायला बसलो आहोत, पण येणारे मात्र आमच्याकडे फक्त हिंगमिरेच मागतात. याला काय म्हणायचे, आमच्या संसारातल्या अमुक गोष्टी चांगल्या होऊ द्यात असे म्हणून केवळ तेवढेच मागायला लोक त्यांच्याकडे येत असतात. म्हणून संतांना त्यांचे वाईट वाटत असते. खरे म्हणजे परोपकारासाठी स्वतःचा देह कष्टावताना, जिरवताना सुद्धा त्यांना कशाची पर्वा नसते. लोकांचे भले व्हावे एवढी एकच इच्छा केवळ त्यांच्या मनात असते. लोकांच्या कल्याणासाठीच कार्य करायचे असा सर्वांच्या कल्याणाचा संकल्प त्यांच्यापाशी सतत नांदत असतो. शिवाय हा त्यांचा परोपकारही असा असतो की त्या बदल्यात त्यांना कधीच कशाचीही अपेक्षा नसते. ही फार लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. अशा योगी महात्म्यांची आंतरिक पात्रता स्पष्ट करून दाखवताना श्री संत तुकोया बंधू कान्होबा महाराज त्यांच्या एका अभंगात असे सांगतात की परोपकारी वेचेल्या शक्ती तेने आत्मस्थिती जाणीतली. जो महात्मा परोपकारासाठी आपले सर्व सामर्थ्य खर्च करत असतो त्यानेच आत्मस्वरूप जाणले आहे असे म्हणावे. उपकाराचा गाजावाजा नाही. परमपूज्य सद्गुरू
श्री मामांचे महान निर्वाण ज्यावेळी झाले त्यावेळेला त्यांनी जोडलेला त्यांचा अनुग्रहित असलेला असा भला मोठा जनसमुदाय त्यांच्या मागे त्यांनी ठेवलेला होता. या सगळ्या लोकांना कसे सांभाळायचे, त्यांना एकत्र कसे आणायचे हे आम्हाला काहीच माहीत नव्हते. 8-15 दिवसांनी काही लोक माझ्याकडे आले. मी त्यांना विचारले की काय हवंय तुम्हाला. त्यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणून मला सांगितले की आजपर्यंत जेव्हा जेव्हा आमच्या कुटुंबामध्ये मोठ्या अडचणी आल्या किंवा आम्हाला नोकऱ्या नसताना आमच्या घरच्यांची उदरनिर्वाहापासून अनेक गोष्टींची व्यवस्था कशी होणार अशा काळजीत आम्ही असताना आमचे सर्व कुटुंब मामाने चालवलेले आहे. त्यावर मी आश्चर्याने म्हणाले, काय सांगता. तर ते म्हणाले की होय, खरेच सांगतोय. मामांनी स्वतः आमचे सर्व घर चालवलेले आहे. कसे चालवले ते आम्हाला सुद्धा जाणू दिले नाही, पण केवळ त्यांच्याच कृपेने आम्ही आज दोन घास सुखाने खाऊ शकत आहोत. खरे योगी महात्मे हे उपजतच असे परोपकारी दयाळू असतात. या संदर्भात श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात फार सुंदर सांगतात की उपकारी नाही देखत आपदा, पुढिल्याची सदा दया चित्ती. ज्यांच्या अंगी परोपकार मांडलेला असतो ते कुणावर आपदा येण्याची वाट बघत नसतात. पुढे येणाऱ्यांविषयी त्यांच्या चित्तात सदैव दयाच दाटलेली असते. परमपूज्य श्री मामांनी याच रीतीने आपल्या सबंध जीवन काळात असंख्य लोकांवर उपकार केले, पण कधी एका शब्दानेही त्याविषयी कोणाला काही सांगितले नाही. त्यांनी देह ठेवल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक माणसे जसजशी आमच्याकडे यायला लागली आणि त्यांना कोणत्या अवघड परिस्थितीत परमपूज्य श्री मामा सांभाळत होते हे आम्हाला सांगू लागली, तेव्हाच आम्हाला कळले की ते लोकांसाठी काय काय करत होते. ते त्यांच्या त्या परोपकाराला अक्षरशः तोडच नाही, कारण त्यांनी तो परोपकार कधीही कोणालाही बोलून दाखवलेला नव्हता. एका शब्दाने सुद्धा त्यांनी कधी कोणाला त्याविषयी काही सांगितले नव्हते. कुठलाही गाजावाजा न करता जे करायचे ते मात्र यथासांग आणि अचूकतेने काटेकोरपणे करून ते मोकळे होत असत. 9वी ती भूतदया. यानंतर पुढची 9वी गोष्ट म्हणजे भूतदया. खऱ्या योग्यांपाशी भूतदया संपूर्णपणे वसत असते. कशी ते सांगते. पुण्यात डॉक्टर श्री अण्णासाहेब खाजगीवाले म्हणून एक थोर पुरुष होते. ते देखील कशातही नसायचे. एकदा ते घरी आलेले असताना मी त्यांना म्हटले की डॉक्टर, अहो चहा तरी घ्या. तर ते मला म्हणाले, अगं त्या चहातून काय मिळते, मला नको. त्यावेळी मी त्यांना विचारले की डॉक्टर, तुम्ही एवढे निरीच्छ कसे. तर ते म्हणाले, अगं अशा क्षुल्लक गोष्टीत जर इच्छा अपेक्षा ठेवल्या तर शेवटी ते भगवंत भेटणार तरी कसे. त्यावर मी म्हटले की खरेच आहे. भगवान श्री गणरायांच्या कृपेने त्यांच्या रोमारोमात भूतदया नांदत होती. असंख्य गरीब गरजू माणसांना एवढेच नव्हे तर बेवारशी प्राण्यांना, कुत्र्या मांजरांनाही त्यांनी कळवळा येऊन स्वखर्चाने उपचार केले होते. संकटात सापडलेल्या अनेक व्यक्तींना त्यांनी तन-मन धनाने सहाय्य केले होते. समस्त प्राणीमात्रांविषयी त्यांच्या अंतःकरणात अत्यंतिक करुणा दाटलेली असे. भगवत कृपेने त्यांना आपला शेवटही कळलेला होता. त्यानुसार त्यांनी मला विचारले की येशील का पुरी शेवटच्या दिवशी. ते ऐकून मी म्हणाले की नक्की येईन. केव्हा येऊ तेवढे सांगा म्हणजे येते. तर त्यांनी मला एक दिवस सांगितला.
त्या दिवशी ठरल्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गेले. मी त्यांच्या पलंगाशेजारी बसले होते. ते सतत श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणत असत. सतत श्री गणरायाचे नाम त्यांच्या मुखात असते. समोर पेशंट असो नाही तर काही असो, ते नाम घ्यायला कधीच चुकले नाहीत. त्यावेळीही त्यांचे नाम घेणे अखंडपणे चालूच असायचे. डॉक्टरांना बोटांवर जप मोजायची सवय होती. मी त्यांच्याकडे बघत होते. शेवटी ते मनात अथर्वशीर्षाची आवर्तनेच करत होते. त्यांनी बोटांवर मोजून अथर्वशीर्षाचे शेवटचे आवर्तन पूर्ण केले आणि त्या क्षणी शांतपणे समाधानाने देहाची खोळ सांडली. ते केवढे मोठे तयारीचे योगी असतील पहा. मरताना देखील तोंडातून काय आले तर श्री भगवंताचेच नाम. शेवटच्या घडीला असे श्री भगवंताचे नाम मुखातून येणे हे फार अवघड असते. नामाने भूतदया बांधते. परवाच एका गृहस्थांनी मला सांगितले की ताई, मी असाच कुठेतरी जात होतो. त्यावेळी श्री भगवंतांची आठवण होणे आणि ती कायम राहणे यात काय फरक आहे याबद्दल तुम्ही पूर्वी जे सांगितले होते ते मला चांगलेच समजले. त्यावर मी त्यांना विचारले की ते कसे काय, तर ते म्हणाले, माझ्या गाडीला ॲक्सिडेंट झाला. ज्यावेळी ॲक्सिडेंट झाला त्यावेळी मी मामा मामा असे जीवाच्या आकांताने ओरडत होतो. मागून येणाऱ्या अवजड वाहनांच्या जोराच्या धक्क्याने माझी सगळी गाडी पूर्ण गोल फिरली. तरी मी मामा मामा असेच ओरडत होतो. गाडी जेव्हा फिरायची थांबली तेव्हा तिचा पार चुराडा झालेला होता. आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मला मात्र काहीही इजा झालेली नव्हती. ही अशक्यप्राय गोष्ट कशामुळे घडली असेल? मी म्हटले, बघा तुम्हीच सांगा. त्यावर ते म्हणाले की कारण श्री भगवंताचे श्री सद्गुरूंचे नाम मुखामध्ये आले म्हणून. जर हृदयात त्यांची आठवण नसती तर त्यांचे नामही मुखात आले नसते. म्हणूनच श्री सद्गुरूंची श्री भगवंतांची आठवण शेवटपर्यंत राहणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशी त्यांची आठवण जर हृदयात सतत राहिली तर भूतदया ही आपणहून अंगी बांधते. ती काही मुद्दाम प्रयत्नपूर्वक अंतःकरणात आणावी लागत नसते. श्री भगवंतांचे स्मरण जर नित्य घडू लागले तर मनामध्ये आपसुकच सर्व जीवांविषयी नैसर्गिक प्रेम निर्माण होते आणि जसे जसे ते प्रेम मनात निर्माण होत जाईल तशी तशी ती भूतदया आतूनच उचंबून येऊ लागते. ती काही प्रयत्नांनी अशी सांगून येत नसते की तुम्ही उद्यापासून सगळ्यांच्याच परमेश्वर बघा. असे काही बघायला प्रयत्नांनी अजिबात जमत नसते. ते त्यांच्याच कृपेने बघायला जमू शकते. परवाच पुण्याहून मला एका बाईचे पत्र आले. त्यांनी फार सुंदर पत्र लिहिलेले आहे. त्या बाई लिहितात की खूप पाऊस पडत होता. सगळा निसर्ग जसा काही स्वच्छ धुवून निघाला होता. सृष्टी अगदी हिरवीगार दिसत होती. त्याचवेळी असे समजले की पानशेतच्या धरणाची सगळी दारे खुली केली आहेत. तेथे निसर्ग कसा दिसत असेल म्हणून बघायला गेले आणि खरोखर सांगते, प्रत्येक धारेतून मला परमेश्वरच दिसत होता. ते किती सुंदर स्वरूप होते म्हणून सांगू. त्या बाईंनी पुढे वर्णन केले आहे की जेव्हा जेव्हा मला ओल्या मातीचा सुगंध येई तेव्हा तेव्हा मी वेडीपिशी होऊन त्या ओल्या मातीचा सुगंध घ्यायला जायचे. मात्र तो सुगंध नेमका कसा असे ते काही मला सांगता येणार नाही. त्यांनी जर असे म्हटले त्याचे कारण असे की आपण जो अनुभव घेतो तो आपल्याला बरेचदा अगदी अचूकपणे सांगता येत नसतो, पण तरीही त्याचा आनंद मात्र आपल्या मनामध्ये कुठेतरी निश्चितपणे उरलेला असतो. असा काही निमित्ताने आतून जर खरा आनंद मिळायला लागला तरच तो हृदयात स्मृतिरूपाने टिकून राहतो, नाहीतर नाही. जर एखादे ठिकाण बघितले तर ते फार चांगले आहे, सुंदर आहे, ही भावना देखील तितपतच टिकते. आपल्याला त्याच्याशी काहीच घेणे नसते म्हणून तो आनंदही क्षणभर टिकतो. मागे एकदा मी न्यूयॉर्क शहर बघायला गेले होते. केवढ्या उंच बिल्डिंग आहेत त्या बघून जरा नवल वाटले. त्यानंतर शिकागोला गेले तर तिथेही तेवढ्याच मोठ्या बिल्डिंग्स. क्लिव्हलँडला सुद्धा तेच वाटले. आता बस झाले. बघून त्यातला आनंद देखील संपला. परंतु श्री भगवंतांच्या कृपेने येणाऱ्या अनुभवांमधल्या सप्रेम आनंदाचे मात्र असे नसते. एकदा तो अनुभव आल्यानंतर आपण तो परत जरी आठवायला